लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येते। या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमधील काही अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांकडून वारंवार लाच मागत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचत होत्या। मी हसेन रामचंद्र धनवे, राहणार निडेवन, माझे मेहुणे रणजित मल्हारी पाटील यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन इथे विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून PI पुजारी यांनी वारंवार आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून आमच्याकडे पैशाची मागणी करत आहेत। मागं 3 महिन्यापूर्वी माझ्यावर स्वतः 324 डुप्लिकेट मी पुण्याला असताना त्याला 324चं 326 केले, त्याच्यानंतर त्याला 354 केले। त्या गुन्ह्यामध्ये पण माझ्याकडनं कमीत कमी आमच्याकडनं 5 लाख रुपये खाले। आणि जमिनीचा संदर्भ होता। IG साहेबांनी SP साहेबांनी आम्हाला सांगितले की ह्याचे पेपर घ्या आणि व्हेरीफाय करा पुजारी, आणि ह्याच्यामध्ये काय असेल सत्य काय त्यांना मदत करा। मदत केल्याच्या नंतर SP साहेबांनी स्वतः इथं येऊन त्याला झापलं आणि मला त्यांनी 10 लाख रुपयाची मागणी करत होता। मग त्या संदर्भात आम्ही 10 लाख रुपये त्याला SP साहेबाला सांगितल्यामुळं आमच्यावर त्यांनी खोटे गुन्हे दाखल करायला चालू केलं। आणि दुसरी गोष्ट, आत्ता मला 3 लाख रुपये परवा मागितला आणि त्याच्या 3 लाखाच्या पोटी 50,000 रुपयाची लाच त्यांनी माझ्याकडनं स्वीकारली। नागरगोजे यांना पाठवले की 50,000 रुपये राहुल तू यांच्याकडनं घेऊन ये आणि बाकीचं 2.5 लाख रुपये तुमच्या रणजित मल्हारी पाटलांना आम्ही नोटीस देऊन सोडू आणि 2.5 लाख रुपये तेव्हा आम्ही घेऊ, असं त्यांनी माझ्याकडनं बोलणं केलं। त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे आणि ह्यांनी आम्हाला वेळोवेळी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे। 4-5 महिन्यापासून आमच्याकडं खोटे गुन्हे दाखल करण्याचं त्याचं काम चालू आहे। प्रकरण काय? प्रकरण बघा, आता खोटं यांचं जमिनीचं भांडण आहे। रणजित मल्हारी पाटील राहणार निडेवन यांचं जमिनीचं वाद आहे। त्यांच्या भाऊजाईंनी खोटं काहीतरी माझा इनभंग केला, काहीतरी केला म्हणून त्यांनी गेले आणि त्याच्यावरती 354 76B असं त्यांनी गुन्हा दाखल केला आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला सांगितलं की तुम्ही 3 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला नोटीस देऊन सोडून देतो। त्याच्या पोटी 50,000 रुपये त्यांनी स्वीकारले। आज 2/4/2026 रोजी मी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन इथं गेलो असताना मी त्यांना सांगितलं की रणजित मल्हारी पाटील साहेब हे माझे मेहुणे आहेत, साहेब आम्हाला मदत करा, खोटे गुन्हे का दाखल केलात? तर त्यांनी काय उत्तर दिलं की गुन्हा तर फक्त दाखल केला आहे, आम्ही काय तुमच्या मेहुण्याला अटक करत नाही आणि त्या पोटी आम्हाला तुम्ही 3 लाख रुपये द्या। तर 3 लाख रुपये मी म्हणलं साहेब बँकी बंद आहेत आणि कसं द्यायचं आणि कशी मदत करताय? तर आम्ही कोर्टात काही पाठवत नाही आणि तुम्हाला आम्ही ह्याच्यातनं निर्दोष मुक्तता करतो, नोटीसद्वारे तुम्हाला आम्ही सोडून देतो, आम्हाला 3 लाख रुपये द्या। तर 3 लाख रुपये त्यांना मी सांगितलं साहेब 2-4 दिवस झालं बँके बंद आहेत आणि माझ्याकडे काय एवढे पैसे होणार नाहीत। तर त्यांना आमचे 50,000चं ठरलं, तर 50,000 रुपये त्यांना आज द्यायचं ठरल्याप्रमाणे मी त्याला 50,000 रुपये हॉटेल पंचवटी नांदेड रोड इथं त्यांचा कर्मचारी आला आणि त्यांनी गाडीत माझ्या बसून 50,000 रुपये मागणी केली। मी त्यांना 45,000 रुपये दिले। 3 लाख रुपये कोण मागवले? 3 लाख रुपये पुजारी साहेबांनी आमच्याशी डिमांड केली होती आणि मी ही गोष्ट फार वरिष्ठ विश्वास नांगरे पाटील साहेबांपर्यंत कळवलेली आहे। IG संदीप पालवे साहेबांना कळवलेलं आहे, औरंगाबादच्या माधुरी कंगणे मॅडमला कळवलेलं आहे, उस्मानाबादच्या LCBच्या ACP साहेबांना कळवलेलं आहे। सगळ्यांनाही मी माहिती दिलेली आहे। आता आमचे संतोष बर्गे साहेब कारवाई त्यांच्यावर करतात आणि यांच्यावर पूर्ण 1 नंबरचा आरोपी पुजारी साहेब हे झाला पाहिजे। नाही झाला तर आम्ही आत्महत्या करणार। मी ACP ऑफिसला जाऊन, अँटी करप्शनच्या ऑफिसला जाऊन। मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्यानं अखेर एका वैतागलेल्या तक्रारदारानं थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकारी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पैसे उकळत होते। या गंभीर आरोपाची खातरजमा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला। या सापळ्यात एक अधिकारी, एक कर्मचारी अडकल्याची माहिती समोर येत असून या घटनेमुळे पोलीस विभागातच खळबळ उडाली आहे। तक्रारदाराने सांगितलंय की माझ्याकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती, न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात होती, त्यामुळे शेवटी लाचलुचपत विभागाकडे मी धाव घेतली असं त्याने म्हटलंय। या कारवाईनंतर ग्रामीण भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरतेय। उदगीरमधील या कारवाईमुळे भ्रष्ट प्रवृत्तीवर काही प्रमाणात आळा बसेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, लातूर।